जर तुम्हाला बघायचं आहे की मी हे चॉकलेट कोणाला आणि का दिलं तर तुम्ही पूर्ण व्लॉग नक्की बघा। तर चला निघूया ऑफिसला जायला। सकाळी आज लवकर उठली होती, नेहमीप्रमाणे टायमावर गेली, म्हणजे नेहमीप्रमाणे नाही बोलू शकत, मी लेट जाते रोज, पण आज लवकर गेलती। गाडी पार्क केली व्यवस्थित आणि मग गेली ट्रेनमध्ये आणि सीटसुद्धा भेटली होती। मग मी डायरेक्ट उतरते CSMTला आणि CSMTला उतरल्यानंतर मी जाते ऑफिसकडे। आणि मी जशी ऑफिसला पोचते ना तर मला आज असं वाटत होतं ना की काम नकोच करायला, जाऊन घरी बसूया चुपचाप, पण काम एक करावं तर लागेल। मग मी PC ऑन केला आणि PC ऑन केल्या मी घेतली कामं करायला आणि काम करता करता मला दुपारी येतो माझ्या बहिणीचा फोन आणि ती मला बोलते की माझा फोन ट्रेनमध्ये राहिला। तर एका मुलीने तिचा फोन उचलला होता, तर तिने त्या नंबरवर कॉल केला। ती मुलगी बोलली की मी CSMTला काम करते, तर तुम्ही संध्याकाळी येऊन घेऊन जावा। तर ती स्टेशनवर येणार होती। मग मी निघाली ऑफिसवरून आणि मी कुठेच न थांबता स्टेशनवर गेली। तर मला माझी आज जी नेहमीची ट्रेन आहे ती नाही भेटणार आहे, पण तुम्ही बघू शकता मी आज तुम्हाला दाखवते की मी रोज नेहमी कशी चढते ट्रेनमध्ये। तर हे जे सगळे आहेत ना, हे सगळे रनिंगमध्ये चढणार आहेत आणि इतकी फास्ट येते ना ट्रेन, तरी हे सगळे ट्रेन पकडतात बरोबर आणि सीटसुद्धा पकडते आणि मी सुद्धा नेहमी अशीच पकडते। मग फायनली ती मुलगी आली आणि तिने फोन दिला आणि मी फोन तिच्याकडून कलेक्ट केला आणि मग मी गेली दुसऱ्या ट्रेननी। आणि मी ज्या ट्रेननी गेलती ना त्याला खूप रश झाला होता संध्याकाळी आणि मला घरी यायला लेट पण झालं होतं, म्हणून थंडी पण वाढली होती, तर मी स्कार्फने कवर केलं आणि मग आली मी घरी। आणि खरंच तुम्ही पण तुमच्या फोनची काळजी घ्या। ती मुलगी चांगली होती म्हणून मला फोन भेटला, पण दुसरं कोणी असतं तर कदाचित भेटलं नसतं। बाय बाय।